अब जो पोसीदा है उसको निहारे और जो गर्विदा है उसको डाले। पुष्पाची लहान बन शांताबाई गेली कुठं रे लॉली हिची झाली टॉली। या नशीब अगोदर नाही घेतलं घ्यायचा होता पण मी म्हटलं कदाचित बघूया तरी जोर लावीत जरा काहीतरी आहे की नाही। लय तसा वहिनी लय हुशार आहे। हॉटेलमध्ये एकदा हिला नाश्ता करू माझ्या बरोबर वैभववाडी नाश्ता करून दिल्याबरोबर त्या वेटरला सांगता हे वेटर गरम काय आहे गरम काय आहे। वेटर म्हणता गरम काय इडली आहे मेंदूवडा आहे त्याच्यापेक्षा आणखी गरम काय आहे तर तो वेटर म्हणाला त्याच्यापेक्षा गरम काय चाय आहे ना आणखी म्हणता त्याच्यापेक्षा गरम काय आहे तो म्हणता उत्तप्पा आहे ही म्हणता आप्पा खाई गेलो समजू नको परत विचारता त्याच्यापेक्षा गरम काय आहे त्याच्यापेक्षा म्हणता गरम काय आहे तो कंटाळलो म्हणता तवा आहे तवा आणू असं विनोद करून ते लागतं की नाही मग माहिती नाही ते का परत हिला काउंटरला येईल एवढं काउंटरला पैसे देत होते मी आणि त्याला परत सांगता हळूचकन खिशात ना काढला 1 रुपये दिला हो म्हणता हॉटेलवाले साहेब म्हणता हलवा देवा दुधी हलवा तो म्हणता गो खुड्या 1 रुपया दुधी हलवा येत नाही वर बांधलेलो हलवणीचा म्हणून सांगतोय तुम्ही दोघी जणी 4-5 जणी थांबलात तुमच्यासाठी या गाणं बघा डान्स घेतोय तिला मगाशी काय घेतला कस 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 चुलीनं वाकवली लसूण टाकी म्हणून सांगतोय तुमच्यासाठी या गाणं। आमच्याकडे सुद्धा बघा आम्ही नालासोपाऱ्यात राहतो माझी रूम आहे तिसर बाजूक ना सावतीन राहतो परवी ती का सकाळी जुना गाणं आठवला की ती सुरुवात करता 5 वाजता उठता सकाळी 5 वाजता ती काय म्हणता बघा म्हणी घेता आरसो असो धरता आणि काय गाणं म्हणता बघा ज्वानीच्या आगीची मशाल हाती आले मी औषधच्या राजवा उडो तालाचा सुरात गाती जीवाचा जीव लगा दिलाचा दिलवर दिसेना मला बाई बाई दिसेना मला अगं शोधू कुठं सगळे इकडे आमच्याकडे काय नाही दिसला गे बाई दिसला गे बाई दिसला गे बाई दिसला काढून पटकन मारला हो जैसे थय आणि शवताबाई खोय एवढा उगत नाही लोका शिरसाड बुवा बोलू काय खुळावले नाही आहे की नाही। ह्या महिन्यात 15 बारी हो दापोली खेळी चिपळून गुहागर पासून बारी लागलो मुंबई पर्यंत ह्या माझ्या बरोबर फक्त सोबतीक नेतोय मी काय जगात बरोबर मग ह्या एवढा प्रेझेंटेशन करूचा साधा काम नाही पब्लिकला थांबवूचा साधा काम नाही हे की नाही। तुमका माहितीये पहिली काय फुगडी चालायची आपल्याकडे हे की नाही काय म्हणायची तेव्हा जुनी लोक आई मी खेळाया जाते जागे तू लाड केले की है की नाही। त्याच्यानंतर श्रावणात फुगडी घालायची ती वेगळी है की नाही की किस बाय किस दोडका किस माझ्या दोडका किस ना नेसली बुवाना है की नाही तेव्हा म्हणायचो। आणखी दुसरी होती ती म्हणत का को बसलं टेकून आणि गेलो खडेकून है कि नहीं। जिसको समझा वो पातल पातल हंसा शायद जिसको नहीं समझा इसके मुंह में देख के हंसा और जिसको समझा वो काय अनिल साहेब आमच्या बरोबर होते तिकडे आहे की नाही। मग त्यांनी पहिली जाल फर्स्ट टाइम सामने बारी बघला म्हणून तुमका मी काय सांगतो मी पुन्हा येईल मंगलाला घेऊनच येईल असं मनोरंजन करूचा लागतं हो नाही आपण केला ना तर कोण आजकाल थांबत नाही
आहे की नाही. त्याच्यामुळे मी काय एवढं खुळावलेलो बुवा नाही, पण माका का करूचा लागतात की तुम्ही सगळे थांबण्यासाठी, आहे की नाही. कार्यक्रम तुमचा आहे, पैसे आम्ही घेणार, पाकिट आम्ही घेऊन जाणार, आहे की नाही. तुमचा काय नाही. हे सगळे आता घरात गेल्या की प्रत्येकाची बायको म्हणणार इलास बाईचा आणि बापियांचा बघून काय भजन इलास भेंडरा लालकून आता हवा तिकडे तो अडकून. हा मग हे तुमचा सर्टिफिकेट मिळणार, आम्ही काय पैसे घेऊ बरोबर की. मग वहिनी का आता पटला, आहे की नाही. बरोबर. म्हणून साहेब शिरसाट बोग ह्याच्यासाठीच बोलवतात लोक की कारण एके साईडने मनोरंजन होता, आहे की नाही. ह्या एके साईडला तो मारता होय, म्हणून सांगतोय बघा की धन्यवाद. पण तुम्ही सगळेजण थांबलात अजूनपर्यंत, तुमचा सगळ्यांना उदंड आयुष्य लागो अशी मी ईश्वरच्या मी प्रार्थना करतोय. हिच्यासाठी हा गाणं घेतोय. मेजारी वाडी आज जुगल बंदी बघा. कारण मी उद्या मुंबईला निघणार, माझी दहिसरला वारी 11 तारखे, आहे की नाही रविकांत साहेब. दहिसरला वारी 11 तारखे, पुन्हा 12 तारखे निघून विचारवर पुन्हा 13ला आहे वारगावला वारी आहे, नाही पडेलला वारी आहे, पुन्हा नंतर वारगावला वारी आहे. म्हणजे उगाच हे सुद्धा लय सांभाळतो लागता हो. म्हणून आम्ही कसा ओबडधोबड खायत नाही, या खायत राहता लय एका खाऊची सवय होय. पण खाण्या सांगलं चाबो ठेव तर आवाज सुटत, आहे की नाही. आम्ही काय खायत नाही. ह्या आडा कितींदा मारला 3दा, भाजी घेतला 4दा. आणि सांगता शोले भाजी, बरं भाजी पण चांगली बनवला शोले खाणारे आम्ही कोले शोले भारी हा तुम्ही. पण साऊंड सिस्टम पण अतिशय सुंदर. साऊंडवाल्यांसाठी एक गाणं घेते बघा. नको चंद्र तारे फुलांचे पसारे, जिथे मी उसावे तिथे तू असावे. तुझा पावला मला साथ दे श्रीलना धन्यवाद. तुम्ही तुमच्या सगळ्यांसाठी एक सांगू इच्छितो की पत्ते जरी 52 असले तरी पिसणारा एकच असतो आणि एके जरी 4 असले जिंकणारा एकच असतो. वारे कुणाचाही असतो, राज फक्त मेजारी वाडीचाच असतो, मेजारी वाडीचाच असतो. धन्यवाद. म्हणून हरिनामाची गोडी जरा चाकावी थोडी, आपली आशा फुलोनी रंगून जाऊया भजनी. महाशिवरात्रीचा उत्सव
यांना मागाशी बक्षीस दिला मोरच कर त्यांच्याकडे पार फळ वाजून दाखव जरा एक बघूया. पान तंबाखू कात चुना पान तंबाखू लावतो चुना इकडे जाऊन तिकडे जाऊन तिकडे जाऊन इकडे जाऊन थू 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 पण मंडपात नको बाहेर जाऊन थू. बघा ह्याच्यासाठी जरा जोरदार टाळ्या म्हणजे जरा होऊन दे. जशा कसा वाजवणार आता 30-60चा फरक बघा. 30-60-90 क्वार्टर 30-60-90 क्वार्टर पी 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 पण मंडपात नको बाहेर जाऊन पी गटारात जाऊन पड पण वका नको. बघा जोरदार गाड्या होऊन जाऊन दे जरा त्याच्यासाठी बघूया त्याचा एक फरक. नाना खातो पाना नाणी लावते चुना वाजव रे नाना तुंतुना. बघा जोरदार गाड्या होऊन जाऊन दे परत एकदा. असं टाइमपास करतो लागतं. आता तुमका माहिती आहे झोपतो टायमिंग झालो जवळजवळ आहे की नाही. पण तुम्ही सगळे आमच्यामुळे अडकून पडलास. पण ह्याच्या अगोदर तुमका माहिती आहे किती डबल बारीक माणसं असायची. सकाळी 5-5 वाजेपर्यंत माणसं असायची. तेव्हा गव्हर्नमेंटने काय केली जनगणना म्हणजे लोकसंख्या कमी करणे. नाही म्हटलं तरी आमचे बारीक 500-1000 लोक अडकून पडायचे एके रात्री. म्हणजे एके रात्री किती प्रोडक्शन कमी झालं. मग त्या काम आम्ही करता होय की नाही हो. म्हणजे काय हे आपला उभं सांगता काही सांगता फिकीत राहता मगाशी. हा डॉली टॉली अजून त्याचा मनोज रावला या अजून आहे काहीतरी कापे काजीची बोंडा कापे काजीची बोंडा अशी काय करवलेची तोंडा जोडीला ह्या फोंडा ह्या फोंडा फोंड्याच्या बाजूचा तिकडे दोरा. परत दुसरी म्हणता लाल काजूची लाल काजूची बोंडा जोडीवाली लय भारी आहे. पण माहिती तेव्हाची मजा वेगळी. सोनाळीकडे सोनाळीच्या तिकडे दिलेली आहे की नाही हो. तिकडे काय लग्नात मजा आहे की नाही. 8-8 15-15 दिवस कोण काय जेवत नाही आपल्याकडे आहे की नाही. मग काय विचारतो सांगतात परवीन काय म्हणतात सावतीन काय म्हणतात नवरोजून वडगे बळे नवरोजून वडगे बळे तुका समायची गे सये हळद लावताना हात गे लागलो गालावर गालावर. मग नाव घेतलं. नाव घेताना पद्धत वेगळी असतात. तुमका माहिती आहे की आपल्याकडे नाव घेताना साधी पद्धत काय की शंकराच्या पिंडीवर बेलवाते वाकून आणि टिंबटिंबांचं नाव घेते सर्वांचा मान राखून आहे की नाही. असं आपल्याकडं माझ्या लग्नात तुमका मी सांगतोय घाटावर नाही गेलेली तिकडनं नाव घेऊन गेली. म्हणता बुवा बुवा मी नाव घेते. म्हटलं घे. हिना म्हटला चांदीच्या ताटात मटणाचं तुकडं चांदीच्या ताटात मटणाचं तुकडं हे मेरा घास बनवतोय तोंडकर इकडं. परत ती ऐकून दुसरी जागी झाली. ती म्हणूक लागली काय पहाटेच्या वेळेला कोंबडं कुकती पहाटेच्या वेळेला कोंबडं कुकती आणि ह्या बुवाला बघून गल्लीतील कुत्री भुंकती. आणि तुमका माहिती आहे विराट कोहली आणि त्या कोण रे तिचा जोडपा काय विराट कोहलीचं नाव काय तिच्या बायकोचा हा ह्यांका माहिती अनुष्का. अनुष्काने विराट कोहली लगीन काय केला इटलीला मेंदू वडे खाऊ या गेला. सकाळी प्लेनने गेला पटकन. माका पण सांगणार ना मेंदू वडे खाऊ जाते म्हणून पटकन गेला लग्न केला. तिकडनं त्या लगीन लावून हिला कोण त्या जोडपा खायला विराट कोहली आणि अनुष्का ही बरोबर घरात दिल्याबरोबर त्या विराट कोहलीची आजी होती दरवाजा हात लावला नसतो दरवाजा कधी म्हणता हे बा अनुष्का नाव घेऊ अनुष्का नाव घे. अनुष्का नाव घेतलं. सगळेच लग्न करतात भारतात आम्ही केलं इटलीला. सगळेच लग्न करतात भारतात आम्ही केलं इटलीला. आणि विराटरावांचं नाव घेते हात लावून त्याच्या बॅटीला बॅटीला. तुम्ही म्हणता
म्हणून असा सगळा मनोरंजन हे आता करू तर लागता, नाही तर डबल बरे कोण थांबत नाही. ते म्हणणार जय जय रामकृष्ण हरी, त्याच्यापेक्षा झोप बरी. हे पण तुमचे पाहुणे आहोत, आमचे भजन सम्राट मंगेची खाडे यांच्याच डबल बारे होतं. जोरदार टाळ्या त्यांच्याकडे होत लावते. आणि हे आमचे बाळू हरियाण खेळवली गावचे सुपुत्र, हा त्यांच्याकडे सुद्धा जोरदार टाळ्या मंडळी होत लावते. कारण म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की या ठिकाणी पुढच्या वर्षी तुमची ही अशीच एकजूट आहे, ही एकजूट अशीच टिकून राहू दे. जरी मतभेद असतील, वाडीवाडीत मतभेद, पण ते तुम्ही समजून घ्यायचं. कोणाचा लपडा असं तर मिटवून टाकायचा ताबडतोब. त्या दिवशी तुमका मी सांगतोय, आमच्या वाडीत एखादा प्रेम घडला आणि काय मारामार होऊची वेळ, आणि वैभववाडीत त्या टायमिंग दिला, गुरुवारचा बाजार भरता, त्या मुलग्याक टायमिंग दिला, मच्छी मार्केटच्या वरच्या बाजू टायमिंग दिल्याबरोबर ती मुलगी सांगते त्या पोरग्यात, हे बाबा तू असं माझ्या मागसून घडी घडी येत राहू नको, तुझ्या माग माझी आई उभी आहे. तो पोरग एवढं चाप्टर ना, तो म्हणता हो गप गो, तू काय काळजी करू नको, तुझ्या औषधीच्या मागं म्हणता माझं बापूस उभो. लगेच त्याला सांगला. म्हणजे अशी हकीकत प्रेमाची आहे की नाही. म्हणून सांगते आताचा प्रेम तुमका माहितीये, मोबाईलवर पटकन जस्ट हे की नाही. तेव्हा तुमका माहितीये किती अनिल, त्यावेळेला म्हातारी लोक एकामेकाला बघायची नाही, पण तरी पण 10 पोरा व्हायची आहे की नाही. मग तेव्हा काळ वेगळं होतो हो, तेव्हा बत्तीवर आहे की नाही, आता सगळ्या लाईटीवर. आता एका पाटला आणि कोणाची लग्न काय झाली त्या काय म्हणणार नाही, माका सांगा कोणाच्या लागली. हा म्हणणार तुम्ही काय काळजी करू नका. काय देवाचं नाव आहे या रांगेश्वर आरेश्वर, काय आहे ते नाव, काय शिवशंभू. हा जय भोलेनाथ महाराजा. सगळ्यांना नोकरी धंद्यात बरकत आहे महाराजा. ज्यांची कोरोनात लग्न थांबली त्यांची लग्न होऊ द्या महाराजा. जय शिवशंभू महाराज की. बघा नक्कीच लग्न जमणार, काय काळजी नाही तुम्ही घ्यायची. पण लगीन जमवताना याक करा, गावच्या कोण हल्ली देऊ मागत नाही. तुमका माहिती आहे मुंबईचा हो, तो तकडे संडास धुवणारा असलो तरी चालेल, पण मुंबई गोरगो मुंबई आणि खोली घर विरारला म्हणता 2-2 खोली हो. तो म्हणून तर पाहुणं म्हणता 2-2 नसते तर फटके होते, एक तरी असलं. पण तो तिकडे मच्छर खाऊन मेलेलो असता तो सांगत नाही. अशी परिस्थिती आहे. तुमका मी सांगते बरं, ह्या सराव झाल्या की त्या दिवशी तुमका मी सांगते आमच्या बाजूच्या कोपिसरे गावात एका कोरगो झालो. कोरगो झाल्याबरोबर सगळी लोक धावत गेली आणि हॉस्पिटलमध्ये गेली. हॉस्पिटलमध्ये गेल्याबरोबर अशी गंमत झाली की सगळी लोक वाडीतली बघू गेली. पोरगो एकदम ब्युटिफुल सुंदर पोरगो म्हटल्याबरोबर सगळे लोक गेल्याबरोबर झोपती. एक परबीन होती, सावतीन होती, सगळे म्हणू लागले अगे गे बाय म्हणता पोरग्याचे गाल बघ, म्हणता काकासारखे दिसतात. दुसरी म्हणता वैगे वय, हाताचे चवडे म्हणता सेम म्हणता नानासारखे वाटत. तिसरी म्हणता वैगे वय, नाक म्हणता सेम काकासारखा वाटता. ह्या ऐकून मेलो, मेहनत करणारो मेलो, साप मेलो. तो म्हणता सासूजवळ गेलो म्हणता हो सासूबाई काय म्हणतो त्या बघा ह्याच्यासारखा त्याच्यासारखा, माझ्या आता कायच ना. सासू म्हणता जाऊया तुमच्यासारखा हा, पण आता सांगण्यासारखा नाही. अशी आजची परिस्थिती. म्हणून धन्यवाद. हे असे कार्यक्रम तुम्ही चालू ठेवा, पण नक्की तुम्ही पुन्हा येईल. धन्यवाद. म्हणून सांगतो तुमच्या ठिकाणा आमचे मेजर साहेब काही गेले. रविकांत आणि ते आमचे जगन्नाथ साहेब. धन्यवाद. मेजारी वाडी आज जुगल बंदी, भजन हे रंगलं, आज भजन हे रंगलं. जोडवा
मेजारी, संतोष मेजारी. संतोष काय म्हणतोस? संत गतीने वाहणारे झरे पाहतात संतोष. तो म्हणजे तोपर्यंत पोचणार लगेच काम व्हायचंय. श म्हणजे सत्कारला म्हणते संतोष. जोरदार काळात त्यांच्याकडे बंद समोर लोकांस सांगे ब्रह्मज्ञान स्वतः पूर्ण पाषाण. वाचेल ते खावं औरुचेल ते बोलावं. गर्वाची भाषा उतरल नशा म्हणून सांगतोय या नैसर्गिक वाक्य या भजनामध्ये गर्व नसावा. गच्च बाजा होते दादा हे तरी तरलाय का? गर्वाचं घर खाली म्हणी उगीच झाली का? ज्याला ज्याला गर्व झाला तो लयाला गेला. रावणाला झाला, भीमाला झाला, आमचे रविकांत मेजारी यांच्याकडनं 100 रुपयाचं इनाम आलेलं आहे. धन्यवाद. 2 महिने जवळजवळ बुकिंग करून ठेवल्याने दुसरीकडे 2-3 बाऱ्या आल्या तरी आम्ही घेतली नाही. साहेबांनी सांगितल्याबरोबर लगेच आय एम रेडी. योगेश मेजारी. यो म्हणजे योगेश, योगायोगानं काम करणार आहे. गे म्हणजे गेल्याशिवाय राहणार नाही. श म्हणजे शब्दाचं फक्त ते योगेश. धन्यवाद. देवेंद्र. हा म्हणजे इकडे महाराष्ट्रात देवेंद्र आणि तिकडे नरेंद्र. हा देवेंद्र तुमच्यासाठी आणि तुमच्या टीमसाठी एक गाणं घेतोय. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. हर्षद कडून 500 रुपयाचं इनाम आलं. त्यांच्यासाठी एक गाणं. अशोक मेजारी. अ म्हणजे अचानक भयानक काम करणारे. शो म्हणजे शौक कुठच्याही गोष्टीचा नाही. क म्हणजे कणकण मनाचे अशोक. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊ. धन्यवाद. हा तुमचा लगीन झाला ना? झाला काय मा? हा थांबा मग तुमच्यासाठी या गाणं घेते अगोदर. देखण्या रूपाची पोरगी माझ्या मामाची. देखण्या रूपाची पोरगी माझ्या मामाची. ही लाईन मारते माझ्यावर. ही लाईन मारते माझ्यावर. तिला फिरवी खंडेराया झाले माझी दैना दैना रे दैना जीव माझा. खंडेराया
शेजारीवाडची ख्याती आहे. गणपतीला सुद्धा सगळे लोक येतात, है की नाही? म्हणजे चुकवत नाही. मे महिन्यामध्ये सुद्धा सगळे लोक येतात. म्हणून तुम्हाला सांगतोय की कोकण म्हणजे काय, कोकण म्हणजे काय की प्रेम म्हणजे, ओढ म्हणजे स्वतः केल्याशिवाय कळत नाही, प्रेम म्हणजे स्वतः केल्याशिवाय कळत नाही, आणि ओढ म्हणजे काय ते जीव लावल्याशिवाय कळत नाही. आणि रिया मिस्त्री बुवा, आणि कोकण म्हणजे काय ते राजापूर तालुक्यामध्ये मेजारीवाडीमध्ये गणपतीला आल्याशिवाय कळत नाही, गणपतीला आल्याशिवाय कळत नाही. म्हणून सांगतोय जय भवानी, जय भवानी. हा, शिवरायांचं आणि बाळासाहेबांचं एक गीत घ्या या ठिकाणी. अशा या कोणी महाराष्ट्रात पराक्रमी हो गाजे. हे लॉली लॉली, आणि काय झाली तुझी टॉली? ही माझी तुका माहित आहे तिसरी की चौथी बार आहे या ठिकाणी, आहे की नाही? हे उगाच बोलवणार नाही बाबा, त्यांना माहिती आहे की ह्या बुवाची धमक लय आहे. तू जरी किती बाबा धमकी दिलंस तरी मी घाबरणारो बुवा नाही. माझ्या उंचीवर जाऊ नको, उंचीचे माझे 2-3 फायदे तुका माहित नाही. एखाद्या ढेंगाकाला गेले तर मी पटकन जातोय, जाता जाता मान वर केलं तर बोमटोन मरत. तिसरा फायदा की गाडी बिघडली तर जॉग लाव, पटकन उपयोग होता, पटकन खाली बसताय, पतली गल्ली नाही घुसता. त्या समजताय. मग हे एवढे उचापती कापूरचे लागतात की त्यांचे पैसे फेडूच येत मागतात. त्याच्यामुळे माहित नाही काय मंगेश साहेब, बरोबर? मग असलो पाहुणं खै बघलेलो ना, आणि खै गावणार आहे ना काय ते. मग उगा जेवढं स्टॅमिनो का, तर तुमका माहिती आहे की कोरोनामध्ये तुम्ही सगळ्यांनी ढोस खाई घेतला दंडा. मी एवढं नाचते म्हणजे ढोस खाई घेतलंय बघा. हा खरं इकडं पाठच्या साईडला घेतलंय मी. काय कमर मदत सांगते म्हणजे आता हे थांबले त्याच्यासाठी. पण काय माहिती आहे की तुम्ही काय पण म्हणा, पण लेडीजच पाळी असली की तुफान पब्लिक, म्हणजे लेडीज वर्ग पण येतात आणि पुरुष पण येतात. पण हिची डेअरिंग आहे मंगला चव्हाणांचं नंतर, पण जोरदार टाळा तिच्यासाठी जरा होत. कारण लहान वयामध्ये तिने जरी बाऱ्या जवळजवळ मला वाटतं किती 100-200 तरी केलात नाही मॅडम. ओ लुक ॲट मी, लुक ॲट मी. तुमच्याकडे लिस्ट आहे, मी काय लिहून ठेवत ना, कारण कसा मी अगोदर सांगितलं मी तलाठी तुम्ही. हा 100च्या वर पार केला निभाल्या बघा आमच्या जोरदार टाळ्या तिच्यासाठी जरा होऊन जाऊन दे. धन्यवाद. म्हणून हा ये बाबा ये, काय सांगू घेत ये अशोक चाय. हा चाय चाय चाय, मला चाय, पेप्सी, मिरिंडा, सोडा बटर, थम्स अप. लय हुशारलंय. त्या दिवशी ना तुमका माहित आहे कणकोलीमध्ये फॉरनर इलो, ह्या फोंड्याच्या बाजूला होतं ती लोक. कणकोलीत फॉरनर इल्याबरोबर ही माकडच्या हॉटेलमध्ये होती आणि मी पण गेलोय. मी जेवायला गेल्यावर फॉरनर इलो, एका ताटात दही दिसला. ताटात माझ्या दही दिसल्याबरोबर तो डायरेक्ट इंग्लिश मध्ये विचारता व्हॉट इज दिस, व्हॉट इज दिस. मी सांगले देशी धर, देशी धर. मग ह्या म्हणता मी होतोय थोय, त्याचा काय देशी धर, देशी. हे काय म्हणतात आपल्या काय माहित नाही, इसको मालूम है, तो मालूम नाही, क्योंकि 12-13वी पडती है. 13वी, हा 13वी. जोरदार टाळ्या होऊन जाऊन तिकडे. मी कसं विनोद करतो मध्ये मध्ये, काय टेन्शन नाही, बरोबर बरोबर. बाकी भारी केला, 3च अगदी हल्ला स्कोर आणि 4थं हय मिळालं, म्हणजे लय भारी झाला तुमचा. बाकी का किधर गया, परीक्षा में गया. हा परीक्षा में गया. हा धन्यवाद. पण कोरस पण छान आहे त्यांचा, एक तालासुरात आहे. तर कोरससाठी जरा जोरदार टाळ्या मंडळी जरा होऊन जाऊन दे. आणि तिकडे बसतात ते रिया मिस्त्री बुवांचे डॅडी, त्याच्यासाठी जरा जोरदार टाळ्या मंडळी जरा होऊन जाऊन दे. धन्यवाद. कारण बघा की तुमच्यासाठी आमका ह्या सगळा बोलवचं लागतं. ते पण बोलतात मॅडम, मी पण बोलते. कारण कसा नाही बोललं तर तुम्ही कोण थांबणार नाही. आता तुमच्या माहिती आहे मध्ये मध्ये आम्ही बोलणार नाही, त्याच्यामुळे काही लोक जरा घरात गेले, आहे की नाही, ती गोष्ट सोडा. म्हणून मी थोडस तुमचं टाइमपास केलंय त्याच्यामधून. म्हणून आता शिवरायांचं एक गीत या ठिकाणी सादर करतो. कारण तुमका माहिती आहे की बायकोसाठी आणि प्रियसीसाठी ताजमहाल बांधणारे अनेक जण असतात. बायकोसाठी आणि प्रियसीसाठी ताजमहाल बांधणारे अनेक जण असतात. पण आईंच्या स्वप्नांचं स्वराज निर्माण करणारा एकच राजा, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज.
छ म्हणजे 36 सतीचे बळ असणारा, त्र म्हणजे त्रस्त मोगलांना करणारा, प म्हणजे परस्त्रीला माते समान मानणारा, ती म्हणजे तिन्ही जगात वाळणारा छत्रपती शिवाजी, शि म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणीमध्ये तेज, जी म्हणजे जिजाऊचा पुत्र शिवाजी महाराज, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारा, रा म्हणजे राष्ट्राचे हितचिंतक, ज म्हणजे जनतेचा राजा, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. जय भवानी, जय भवानी. छत्रपतींच्या नंतर मराठी माणसांसाठी अवतार घेतला. या भूमीवरती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अवतार घेतला. 500 रुपयाचं इनाम दिलेलं आहे. शिवभक्त म्हणून हर्षद हरियान, पुरुषोत्तम कानडे. कानडे कॉम्प्युटर नॅचरल डेंजरस. का म्हणजे कारण सांगून जमत नाही. कानडे नडल्याशिवाय राहणार नाही. कानडे कॉम्प्युटर नॅचरल डेंजरस. मिनिंग देखो हे सगळे डुबलेत ना, ते काय थांबलेत बघूया म्हणतो त्यांचं आता काय पेटताय काय. आणि तो मगाचो अरुण आपण पेटून गेलो होय, त्याला केला खाला मी उपाशी लावलं. मी लाव करा मला, मी पेटून गेलो दिसतो. सारा दाखवूनच गेलो आमचा. धन्यवाद. बारीला सुद्धा रंगत आलेली. आता सगळीकडेच गेला तर ही पद्धत आहे की जास्त वेळ कोण थांबत नाही, हे की नाही. जवळजवळ 1:30-2 वाजेपर्यंत थांबतं. तुमच्याकडे काय नाही, आमच्याकडे काय. पण खरोखर या ठिकाणी तुम्हाला धन्यवाद देतो. शिवरायांचं गीत या ठिकाणी सादर करतो. अशाळ्या कोणी महाराष्ट्रात पराक्रमी हो गाजे, इतिहासामध्ये अमर राहिले जय शिवाजी.